जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. पोथी सोडून मोबाईल, ही तर मी काम करून करून मरती, आणि हिचा नवरा मला घाण्याला झोपलेल्या बैलावणी राबून घेतात. मला कामाला लावून पोथी वाचायच्या नावाखाली मोबाईल खेळत बसलाय वे. आता बघा, तुम्हाला दोघांना पण तुमच्या घरी नाही पाठवलं तर नावाची शितली नाही मी. पुष्पे, पुष्पे, काय हो? अगं ते बिल कुठं आहे? कसलं बिल? कसलं बिल काय म्हणतीयस? ते रानातल्या मीटरचं बिल 8,500. अहो आता कसं भरणार बिल? काहीतरी करून भरलंच पाहिजे की पुष्पे. अहो बिल भरलं. बिल भरलं? आणि तुझ्याकडे कुठनं आले एवढे पैसे? हाय का आता मी कशी भरणार? माझ्याकडे कुठलं एवढं पैसे? मग काही MSEB वाल्यांनी त्यांचं तेच भरलं वय. मी काय जावा येवे त्यांचा? वर का बघू. उगीच कोडी घालू नकोस. खरं खरं सांग, कोणी भरलं बिल? अहो भैयांनी भरलं. भैयांनी? भैयांनी कसं काय भरलं बिल? एवढं मोठं बिल भैयांनी भरलं वय? वय अगं वय काय करतीस? त्यांनी भरलं आणि तू भरू दिलंस वय? अगं हे काय बरोबर आहे का पुष्पे? एवढं काय होतंय त्याला? जावईच तर हाय आपला. आणि तसं बी आता तर ते आपल्या घरातलेच झाल्यात बघा. आणि 8-9 हजार काय त्यांच्यासाठी लय नाहीत. अगं प्रश्न पैशांचा नाही पुष्पे, पण त्यांच्याकडनं पैसे घेणं बरं दिसतंय का? हे काय मला अजिबात आवडलेलं नाही. मी त्यांना पैसे परत करून येतो. ओ हरिश्चंद्राचा अवतार, एवढंच लय झालं असतील ना पैसे तर मला द्या. अगं असं काय करतेस पुष्पे? सगळा पगार तर तुझ्याकडे देतो का नाही मी? अजून काय पाहिजे की तुला? असं काय करतेस पुष्पे? अगं लोक काय म्हणतील? जावई बिल सगळं भरतोय म्हणून घरातलं. हे बघा, लोकांचं काय बी सांगू नका. 10 जण 10 तोंडाने बोलत असतात. आणि मी आयडिया केली म्हणून आपलं पैसे वाचलं.